नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टीडीएस म्हणजे नक्की काय, पगारातून कापलेले पैसे कुठे जातात हे सांगणार आहे। तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर नक्की करा। तर मित्रांनो, टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, म्हणजे उत्पन्न मिळवण्याच्या आधीच टॅक्स कापला जातो। हा टॅक्स सरकारकडून आधीच गोळा करण्याचा मार्ग आहे, जेणेकरून नंतर टॅक्स चुकवला जाणार नाही। पगार, बँक इंटरेस्ट, रेंट, प्रोफेशनल फी, कॉन्ट्रॅक्ट या सर्वांवर टीडीएस लागू होऊ शकतो। पगारदार व्यक्तीसाठी नियोक्ता एम्प्लॉयर टीडीएस कापतो। बँक तुमच्या एफडी आणि आरडी च्या व्याजावर टीडीएस कापते। जर व्याज 40,000 पेक्षा जास्त असेल तर, पॅन नंबर असेल तर टीडीएस 20% पर्यंत वाढतो। दरवेळी टीडीएस कापल्यानंतर ती रक्कम सरकारकडे जमा केली जाते। प्रत्येक टीडीएस कपातीचा फॉर्म 16 किंवा 16A मिळतं। हा तुमचा पुरावा असतो। टीडीएस म्हणजे टॅक्स आधीच दिला आहे असा अर्थ, पूर्ण टॅक्स नाही। वर्षाखेरीस ITR इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्हाला हा टीडीएस ऍडजस्ट करू शकतो। जर जास्त टीडीएस कापला असेल तर रिफंड घेता येते, जर कमी कापला असेल तर टॅक्स भरावाच लागतो। टीडीएस आधी कापायचा आणि किती कापायचा हे इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन नुसार ठरतं। उदाहरणार्थ, पगारीसाठी सेक्शन 192, व्याज बँक व्याजासाठी 1994A, रेंटसाठी 1941 असा लागतो। थ्रेशोल्ड लिमिट असते, म्हणजेच ठराविक मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असेल तर टीडीएस लागत नाही। फॉर्म 26AS किंवा AAIS पोर्टलवर जाऊन तुम्ही पाहू शकता किती टीडीएस डिडक्ट झाले। टीडीएस रिफंड मिळवण्यासाठी ITR योग्य वेळेत भरणं खूप गरजेचं आहे। टीडीएस हा टॅक्स इव्हेशन थांबवण्यासाठी सरकारचा स्मार्ट उपाय आहे। काही वेळा फ्रीलान्सर किंवा वेंडर्स यांच्याकडून सुद्धा क्लायंट टीडीएस डिडक्ट करतात। थोडक्यात टीडीएस कापला म्हणजे पैसे गेले नाहीत, ते तुमच्या टॅक्स खात्यात जमा असतात। टीडीएस म्हणजे सरकारने घेतलेली तुमच्या पगाराची ॲडव्हान्स इन्स्टॉलमेंट असते मित्रांनो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, मित्रांसोबत शेअर नक्की करा। भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।